नमस्कार मंडळी, घरच्यांच्या शिव्या खाऊन मी हा पदार्थ बनवला आहे. शिव्या खाऊन म्हणजे आता हा जो पदार्थ बनवायचा आहे त्याच्यासाठी मी चीज आणलेला आहे, सॉस आणलेला आहे, तीळ आणलेले आहेत, मैदा आणलेला आहे. हे घरात नसतं, महाराष्ट्रीयन लोकांच्या घरात हे अवेलेबल नसतं, विकतच आणावं लागतं आणि करावं लागतं. पण काय सांगू, टेस्टी तर झालं होतं. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. एकदम इझी रेसिपी आहे. तेलामध्ये आपण नेहमी तडका देतो, जिरे मोहरीचा तसा द्यायचा. त्यानंतर लसूण अशी बारीक कापून घ्यायची, त्याचा पण तडका मस्तपैकी बनवून घ्यायचा. ते आपलं काय ते बारीक मिरची कापायची आणि ती पण मस्तपैकी एकजीव करून घ्यायचं. आता ही जी मिरची आहे ही तिखटवाली नाही आहे, मग त्यामुळे तुम्ही किती पण टाकू शकता. त्यानंतर मीठ टाकायचं आणि स्वीटकॉर्न तर काय बाजारात आता खूप स्वस्त मिळतो आहे, त्यामुळे तो आणायचा, तो मस्तपैकी टाकायचा. उकडलेले बटाटे 2-3 उकडून बटाटे घ्यायचे मिठामध्ये मस्तपैकी आणि हे ॲड करून घ्यायचे आणि एकजीव करून घ्यायचं. आता हे एकजीव केल्यानंतर हा मसाला येतात तीळ, धने पावडर, काश्मीरी लाल तिखा आणि काय आपलं ते कसुरी मेथी, हिंग, हळद असं हे मिश्रण आपलं ॲड करून घ्यायचं आणि एकजीव करायचं. स्लो गॅसवर भाजायचं. आपल्याला करपवायचं नाही, करपवलेले पदार्थ खायचे नसतात. तर त्यामुळं स्लो गॅसवर टाईम घेत, मजा घेत, एन्जॉय करत कुकिंग करायचं. आता त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आणि हे बघा, हे भरपूर चीज, हे श्रीमंतांचं चीज मी आणलं आहे विकत सगळ्यांच्या शिव्या खाऊन, कारण रेसिपी बनवायची होती. रेसिपी तर बनवतो आहे, पण यूट्यूबवाले काय पैसा देत नाहीत, पण आपलं बनवतो आहे, आपली हॉबी आहे म्हणून. आता हे झाकून का ठेवायचं? झाकून ठेवल्यामुळे जे चीज आहे ना ते असं मस्तपैकी भाजीला एकजीव बनवून येतं, त्यामुळे याचं स्टफिंग चांगलं होतं. ओके. आता इथं मैदा कसा बनवला म्हणजे हे मैद्याचं पीठ कसं मळलं आहे ते सांगतो. मैदा, मीठ आणि तेल टाकून, पाणी टाकून मस्तपैकी असा मऊ असा पीठ मळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये असं आपल्याला तुम्हाला काय पाहिजेल ते शेपमध्ये तुम्ही बनवू शकता. समोसे, मोदक, मोमोज आणि ते काय आपलं ते काय रोल बिल सगळं बनवू शकता. मी असे बघा वेगळ्या वेगळ्याचे शेप्स बनवलेत आणि कसे तरी म्हणजे येत आहेत मला, त्यामुळे बनवले. तुम्ही पण बनवू शकता. आता तेलामध्ये आपलं लसूण ॲड करायची आणि मिरची ॲड करायची. आता हे मिरची आणि लसूण का ॲड करायचं? तेलामध्ये एक वेगळा मस्त फ्लेवर येतो, त्यामुळं तडका देऊन घ्यायचा तेलामध्ये आणि हीच मिरची आणि लसूण मस्तपैकी जेव्हा आपलं हे पदार्थ तयार होईल त्याच्याबरोबर खायला एकदम उत्तम लागते. आता त्यानंतर बघा, तेल एकदम आपल्याला तेलात हे कसं तळायचं आहे ते सांगतो तुम्हाला. तेल एकदम जास्त फ्लेमवर ठेवायचं आणि तळून घ्यायचे. थोडासा कलर चेंज झाला की गॅस कमी करून टाकायचा आणि चांगल्या प्रकारे आतलं पीठ वगैरे सगळं क्रिस्पी झालं पाहिजे, अशा प्रकारे तळून घ्यायचं. आता हा जो पदार्थ आहे तो एवढा भारी झाला होता, त्यामुळे तुम्ही पण ट्राय करा आणि एकसारख्या कलरवरतीच आला पाहिजे, तेव्हा ते खायला एकदम कुरकुरीत मस्तपैकी लागतं, की म्हणजे तुम्ही मला येऊनच म्हणाल थँक्यू 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 थँक्यू. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, म्हणजे आपण असे अनेक व्हिडिओ आणू शकतो. आता त्याचप्रमाणे चला आता जरा शो ऑफ करूया. मी अशा प्रकारे गार्निशिंग केलेलं आहे बघा प्लेटमध्ये. त्याच्याबरोबर ह्या मिरच्या ज्या तळल्या होत्या त्या सॉस पाहिजे किंवा इमली सॉसवरती पण तुम्ही खाऊ शकता. आणि हे असे मोदक पण बनवले आहेत बघा. हे मोदक असे बनवलेत, पण हे तिखटवाले मोदक आहेत. तिखटवाले मोदक पहिल्यांदाच ऐकलं असेल तुम्ही, कारण तुम्ही गोडवाले मोदक खाल्लेले आहेत, पण हे तिखटवाले मोदक खरंच एक नंबर लागते. ही रेसिपी करून बघा आणि मी सांगितल्याप्रमाणे लाईक, शेअर, फॉलो करा. माझ्या ह्या इन्व्हेस्टमेंटचं काहीतरी इन्कम मला